तुम्हालाही कधी असं वाटतं का की तुमचा मेंदू कधीच थांबत नाही? एक चिंता संपते आणि दुसरी सुरू होते. कालची चिंता, आजची चिंता, उद्याची चिंता आणि हळूहळू आपण जगणं कमी, विचार करणं जास्त सुरू करतो. एक क्षण थांबा आणि स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा. गेल्या एका वर्षात ज्या गोष्टींची तुम्ही सर्वात जास्त चिंता केली, त्यापैकी किती खरंच तशाच घडल्या? कदाचित फारच कमी. पण तरीही प्रत्येक वेळी तुमचा मेंदू तुम्हाला तेच सांगतो, जर तू आत्ताच चिंता केली नाहीस तर काहीतरी वाईट होईल. आणि कदाचित याच एका खोट्या विश्वासाने लाखो लोकांचं आयुष्य शांतपणे ताब्यात घेतलं आहे. सकाळी उठल्यावर तुम्ही फोन हातात घेता. एक महत्त्वाचा मेसेज अजून आलेला नसतो. क्षणात मन कथा लिहायला सुरुवात करतं. काहीतरी बिनसलं असेल का? ऑफिसमध्ये बॉस म्हणतात, थोडा वेळ आहे का, बोलायचं आहे. आणि पुढची 10 मिनिटं तुमचा मेंदू जणू एखादा चित्रपटच तयार करतो. माझ्याकडून काही चूक झाली का? नोकरी जाईल का? घरच्यांना काय सांगू? डॉक्टर फक्त एवढंच म्हणतात, आणखी एक टेस्ट करूया. आणि रिपोर्ट येण्याआधीच तुमचा मेंदू निकाल जाहीर करून टाकतो. हे सगळं ओळखीचं वाटतंय का? कारण ही फक्त तुमची गोष्ट नाही, ही आजच्या जगातील लाखो लोकांची गोष्ट आहे. पण इथे एक विचित्र गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी अजून घडल्याच नाहीत, तरीही तुमचं हृदय वेगाने धडधडतं. तळहात घामाने ओले होतात. रात्री झोप लागत नाही. पोटात गोळा येतो. म्हणजे कल्पना अजून वास्तव झालेली नसते, पण शरीर तिला आधीच खरं मानून प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतं. आता एक वेगळा विचार करा. जर एखादा चित्रपट पाहताना तुम्हाला माहीत असलं की हा फक्त चित्रपट आहे, तर तुम्ही शांत बसता. पण जर त्याच चित्रपटाला तुम्ही वास्तव समजलात, तर प्रत्येक दृश्य तुम्हाला घाबरवेल. नेमकं हेच आपल्या मनात घडतं. आपला मेंदू भविष्याबद्दल कथा लिहितो आणि आपण त्या कथांना वास्तव समजून जगायला लागतो. मानसशास्त्रात एक प्रसिद्ध निरीक्षण आहे. काही रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल येण्याआधी इतका ताण यायचा की प्रत्यक्ष आजारापेक्षा त्या प्रतीक्षेनेच त्यांना जास्त त्रास व्हायचा. आणि जेव्हा रिपोर्ट सामान्य यायचा, तेव्हा त्यांना जाणवायचं की त्यांनी ज्या भीतीत अनेक दिवस घालवले, ती भीती कधीच खरी नव्हती. म्हणजे घटनेने त्यांना थकवलं नव्हतं. त्या घटनेची मनाने आधीच तयार केलेली कथा त्यांना थकवत होती. आता प्रश्न असा आहे, आपला मेंदू असं का करतो? उत्तर हजारो वर्षांपूर्वी लपलेलं आहे. कल्पना करा, तुम्ही दाट जंगलातून चालत आहात. झुडपांमध्ये अचानक आवाज होतो. जर तो वारा असेल आणि तुम्ही सिंह समजलात, तर तुम्ही पळाल. पण जर तो सिंह असेल आणि तुम्ही वारा समजलात, तर कदाचित तुम्ही वाचणार नाही. म्हणूनच आपल्या मेंदूने एक नियम शिकला. धोका नसला तरी चालेल, पण धोका आहे असं गृहीत धर. हा नियम आपल्या पूर्वजांना वाचवण्यासाठी उपयोगी होता. पण आज जंगल बदललं आहे. सिंह नाहीत, पण मेंदू बदललेला नाही. आज त्याच झुडपांच्या जागी व्हॉट्सॲपची ब्लू टिक आहे, इंटरव्ह्यू आहे, मेडिकल रिपोर्ट आहे, रिलेशनशिप आहे, करिअर आहे, बँक बॅलन्स आहे. आणि लोक काय विचार करतील ही अदृश्य भीती आहे. धोके बदलले, पण त्यांना पाहणारा मेंदू तसाच राहिला. आता एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही चिंता करता कारण तुमच्याकडे समस्या आहेत, असं तुम्हाला वाटत असेल. पण जर मी सांगितलं की 2 माणसं अगदी सारख्याच परिस्थितीत असू शकतात, एक पूर्णपणे शांत आणि दुसरा पूर्णपणे अस्वस्थ, तर मग समस्या परिस्थितीत नाही, तर मनाच्या सवयीत आहे.
आणि इथंच या पुस्तकाचा सर्वात मोठा खुलासा सुरू होतो. लेखक म्हणतो, अँझायटी ही फक्त भावना नाही, ती एक हॅबिट आहे. हो, एक सवय, जी नकळत तयार होते, नकळत मजबूत होते आणि मग आपल्या व्यक्तिमत्वाचाच भाग बनते. पण जर अँझायटी ही शिकलेली सवय असेल तर ती विसरता येईन का? जर मेंदूनं हा लूप तयार केला असेल तर तो मोडता येईल का? आणि जर उत्तर हो असेल तर कदाचित पुढची काही मिनिटं तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या मिनिटांपैकी असतील. कारण पुढे आपण फक्त अँझायटी समजून घेणार नाही, तर आपल्या मेंदूला शांत राहायला पुन्हा कसं शिकवायचं याचा वैज्ञानिक, मानसशास्त्रीय आणि प्रत्यक्ष जीवनात वापरता येईल असा मार्ग पाहणार आहोत. अँझायटी म्हणजे नक्की काय? एक छोटासा प्रसंग. सन 1914. अँटार्क्टिकामध्ये बर्फाच्या महासागरात अडकलेली एक मोहीम. जहाजाचं नाव होतं एन्ड्युरन्स. जहाज बर्फात अडकलं. बाहेर वादळ, आत अनिश्चित भविष्य. त्या मोहिमेतील प्रत्येकाकडे एकच माहिती होती, पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या सर्व लोकांमध्ये काही जण पूर्णपणे शांत होते, तर काही जण कोणताही प्रत्यक्ष धोका नसतानाही मानसिकदृष्ट्या खचत होते. दोघांची परिस्थिती सारखी, पण अनुभव पूर्णपणे वेगळा. का? कारण त्यांना त्रास देत होता बर्फ नाही, तर त्यांच्या मनानं लिहिलेला उद्याचा अंदाज. आणि इथूनच अँझायटी समजायला सुरुवात होते. बहुतेक लोकांना वाटतं भीती आणि अँझायटी एकच आहेत. पण खरं पाहिलं तर दोघांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. भीती म्हणजे धोका तुमच्यासमोर उभा आहे. अँझायटी म्हणजे धोका अजून आलेलाच नाही, पण तुमचा मेंदू त्याची कथा आधीच लिहायला लागतो. याचा अर्थ फियर वर्तमानात जगते, अँझायटी भविष्यामध्ये. आणि हीच तिची सर्वात मोठी ताकद आणि सर्वात मोठी फसवणूक. समजा एका संगीत मैफिलीत बसलेले शेकडो लोक आहेत. वादकानं अजून पहिला सूरही लावलेला नाही, पण एका व्यक्तीच्या मनात आधीच विचार सुरू होतात. जर कार्यक्रम खराब झाला तर? जर मला हे आवडलंच नाही तर? जर वेळ वाया गेला तर? लक्षात आलं? घटना सुरू होण्याआधीच मनानं तिचा शेवट लिहून टाकला. यालाच जडसन ब्रुअर एक महत्त्वाची गोष्ट म्हणतात. आपला मेंदू हा रियालिटी मशीन नाही, तो प्रेडिक्शन मशीन आहे. तो सतत अंदाज बांधत असतो, कारण त्याचं पहिलं काम तुम्हाला आनंदी ठेवणं नाही, तर जिवंत ठेवणं आहे. यासाठी हजारो वर्ष मागे जाण्याची गरज नाही. फक्त निसर्गाकडे पहा. जंगलात उभा असलेला हरिण प्रत्येक आवाजावर सावध होतो, कारण त्याला प्रत्येक आवाज सिंह आहे की वारा हे आधीपासून माहीत नसतं. त्यामुळे तो नेहमी वाईट शक्यता आधी तपासतो. हीच यंत्रणा आपल्या मेंदूतही आहे. फरक एवढाच, आज जंगल कमी झालं आहे, पण अनिश्चितता संपलेली नाही. फक्त तिचे चेहरे बदलले आहेत. आज सिंहाच्या जागी एक ईमेल असू शकतो, एक आर्थिक निर्णय असू शकतो, एखादं महत्त्वाचं संभाषण असू शकतं, किंवा आयुष्यातील एखादा मोठा बदल. धोका खरा असो किंवा नसो, मेंदूचा पहिला प्रश्न तोच असतो, जर सगळं बिघडलं तर? आता स्वतःकडे लक्ष द्या. कधी असं झालं आहे का की एखाद्या साध्या निर्णयासाठी तुम्ही इतके पर्याय तयार केले की शेवटी कोणताही निर्णय घेणंच कठीण झालं? यालाच मानसशास्त्रात प्रेडिक्शन ओव्हरलोड म्हणतात. जितके जास्त अंदाज, तितकी कमी स्पष्टता. तुमच्या मेंदूमध्ये एक जुनी सुरक्षा व्यवस्था आहे. ती प्रत्येक नवीन परिस्थितीकडे एकाच प्रश्नाने पाहते, इथे काही धोका लपलेला आहे का? उत्तर हो मिळालं तर शरीर लगेच तयार होतं. हृदय वेगाने धडधडतं
स्नायू ताणले जातात, लक्ष अरुंद होतं. हे सगळं तुमचं रक्षण करण्यासाठी. समस्या इथे नाही. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा हीच सुरक्षा व्यवस्था कल्पनांनाही वास्तवासारखी वागणूक देते. इथे एक दुर्मिळ पण विचार करायला लावणारं उदाहरण आहे. डोंगराळ भागात राहणारे अनुभवी गिर्यारोहक एक नियम पाळतात. दूरवर धुकं दिसलं म्हणून ते लगेच पळत वाहत नाही. ते आधी दिशा पाहतात, वारा पाहतात, नकाशा पाहतात, मग निर्णय घेतात. कारण त्यांना माहीत असतं, पहिली प्रतिक्रिया नेहमीच योग्य असेल असं नाही. पण आपला मेंदू, तो धुकं दिसताच वादळ घोषित करतो. आता स्वतःला हा एक प्रश्न विचारा. तुम्हाला जास्त त्रास कशामुळे होतो? घटना घडल्यामुळे की घटना घडण्याआधी तिची मनात तयार झालेली 100 रूपं? बहुतेक वेळा उत्तर दुसरंच असतं. कारण अँक्झायटी आपल्याला वर्तमानापासून दूर नेत नाही. ती आपल्याला अशा भविष्यामध्ये ढकलते जे अजून अस्तित्वातच नाही. आणि इथे या पुस्तकातील पहिलं मोठं सत्य समोर येतं. अँक्झायटी म्हणजे कमकुवतपणा नाही. ती तुमच्या मेंदूची जुनी सुरक्षा यंत्रणा आहे, जी आजच्या जगात अनेकदा चुकीचा इशारा देत असते. म्हणून प्रश्न असा नाही, मी घाबरतो का? खरा प्रश्न आहे, माझा मेंदू प्रत्येक अनिश्चिततेला धोका का समजतो? कारण या प्रश्नाचं उत्तर मिळालं की पुढचा सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. आणि तिथे लेखक एक असा शोध समोर ठेवतो जो सांगतो की अँक्झायटी ही फक्त भावना नाही, ती एका विशिष्ट हॅबिट लूपवर चालणारी सवय आहे. आणि जर तो लूप समजला तर त्यातून बाहेर पडण्याचा दरवाजाही दिसू लागतो. पण इथे एक असा प्रश्न उभा राहतो, जर अँक्झायटी इतकी त्रासदायक असेल तर आपला मेंदू तिला पुन्हा पुन्हा का निर्माण करतो? माणूस ज्या गोष्टीमुळे थकतो, ज्या गोष्टीमुळे झोप उडते, ज्या गोष्टीमुळे नातेसंबंध, काम आणि मनःशांती बिघडते, त्याच गोष्टीकडे तो पुन्हा का परततो? या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुम्हाला सुमारे 2500 वर्षांपूर्वीची एक घटना सांगणार आहे. ही घटना गौतम बुद्धांच्या जीवनातील फारशी प्रसिद्ध नाही, पण मानवी मन समजून घेण्यासाठी ती विलक्षण महत्त्वाची आहे. एकदा बुद्ध एका गावातून चालत होते. त्यांच्या मागे एक तरुण सतत फिरत होता. तो वारंवार एकच प्रश्न विचारत होता, मला मनःशांती का मिळत नाही? बुद्धांनी त्याला लगेच उत्तर दिलं नाही. ते त्याला जवळच्या नदीकाठी घेऊन गेले. नदीच्या पाण्यात त्यांनी एक छोटासा लाकडाचा तुकडा सोडला. पाणी शांत होतं म्हणून तो तुकडा सहज पुढे वाहत गेला. काही क्षणांनी बुद्धांनी तोच तुकडा हातात घेतला आणि तो घट्ट पकडून पाण्यात दाबून ठेवला. तुकडा पुन्हा पुन्हा वर येण्याचा प्रयत्न करत होता, पण बुद्ध त्याला खालीच दाबत होते. मग त्यांनी त्या तरुणाकडे पाहिलं आणि विचारलं, या लाकडाला त्रास नदी देत आहे की माझी पकड? तो तरुण काही क्षण शांत राहिला आणि त्याच क्षणी बुद्ध म्हणाले, तुझ्या विचारांचंही हेच आहे. विचार तुला नेहमी त्रास देत नाहीत, पण त्यांना धरून ठेवण्याची तुझी सवय तुला थकवते. याच एका वाक्यात या पुस्तकातील पुढचा सर्वात मोठा सिद्धांत लपलेला आहे. अँक्झायटी एका विचारानं तयार होत नाही, ती पुन्हा पुन्हा त्याच विचाराला धरून ठेवण्याच्या सवयीनं तयार होते. चला आता आपल्या मनाकडे वेगळ्या नजरेनं पाहू. समजा एखादा छोटासा विचार तुमच्या मनात आला. तो फक्त एक खिंडी होती, पण त्यानंतर काय होतं? तुम्ही त्या विचाराला उत्तर शोधायला सुरुवात करता. मग आणखी एक शक्यता, मग तिसरी, मग चौथी. असं करत करत एक छोटासा विचार संपूर्ण मानसिक भुलभुलैयामध्ये बदलतो. आणि गंमत म्हणजे आपल्याला वाटत असतं की आपण उपाय शोधतो आहोत. प्रत्यक्षात आपण फक्त त्याच विचाराला अधिक वेळ देत असतो. जटसन ब्रुअर याला एक साधं नाव देतात, हॅबिट लूप.
तो दिसायला साधा आहे, पण आपल्या आयुष्यातील अनेक चिंता याच मार्गाने चालतात. सुरुवात होते ट्रिगर, एक छोटासा संकेत, मग अँक्झायटी. मेंदू भविष्याचा अंदाज बांधायला लागतो. यानंतर ओव्हर थिंकिंग. मन उत्तर शोधण्याच्या नावाखाली त्याच गोष्टीभोवती फिरत राहतं. काही वेळानं स्वतःलाच दिलेला एखादा तात्पुरता दिलासा मिळतो आणि मेंदू शिकतो, हे उपयोगाचं आहे. पुढच्या वेळी तो पुन्हा हाच रस्ता निवडतो. यालाच हॅबिट लूप म्हणतात. पण हे अजून स्पष्ट करण्यासाठी एक दुर्मिळ उदाहरण पाहू. जपानमध्ये तलवारी बनवणारे काही जुने कारागीर एक नियम पाळायचे. ते प्रत्येक वारानंतर तलवार पुन्हा धारदार करत नसत, कारण त्यांना माहीत होतं, वार करण्यापेक्षा धार तपासत बसणारा कारागीर कधीच युद्ध जिंकत नाही. तो फक्त तयारी करत राहतो. आणि एक दिवस त्याला लक्षात येतं की त्यानं तलवार वापरण्यापेक्षा तिला तपासण्यातच आयुष्य घालवलं. ओव्हर थिंकिंग नेमकं असंच असतं. आपल्याला वाटतं आपण तयारी करतो आहोत, प्रत्यक्षात आपण कृती टाळत असतो. आता स्वतःकडे पहा. तुमच्या आयुष्यात असा कोणता विचार आहे जो पुन्हा पुन्हा परत येतो आणि प्रत्येक वेळी तुम्ही त्याच्यावर पुन्हा विचार करता? उत्तर मिळत नाही तरीही विचार थांबत नाही. का? कारण समस्या विचारात नाही, तर त्या विचाराकडे परत जाण्याच्या सवयीत आहे. आता एक छोटासा प्रयोग करूया. पुढच्या वेळी जेव्हा एखादा त्रासदायक विचार मनात येईल, तेव्हा त्याचं उत्तर शोधू नका. फक्त मनात म्हणा, हा विचार नवीन नाही, हा माझ्या जुन्या सवयीचा पुढचा फेरा आहे. फक्त हे एक वाक्य. काही सेकंदांनी तुम्हाला जाणवेल, विचार अजून आहे, पण त्याची पकड थोडी सैल झाली आहे. कारण पहिल्यांदाच तुम्ही विचारात अडकलेलं नसता, तुम्ही त्याचा पॅटर्न ओळखायला सुरुवात केलेली असते. आणि इथे लेखक एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपण अँक्झायटीमुळे ओव्हर थिंकिंग करत नाही. उलट वारंवार ओव्हर थिंकिंग केल्यामुळे अँक्झायटी मजबूत होत जाते. हा फरक समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपल्याला वाटत राहतं की माझी समस्या माझे विचार आहेत, तोपर्यंत आपण चुकीच्या ठिकाणी उपाय शोधत राहतो. पण ज्या क्षणी समजतं की समस्या विचार नाही, तर त्या विचाराला पुन्हा पुन्हा दिलेला प्रतिसाद आहे, त्या क्षणी बदलाची पहिली दारं उघडू लागतात. आणि पुढच्या भागात लेखक असाच आणखी एक भ्रम तोडतो, जो जवळजवळ प्रत्येक माणूस आयुष्यभर खरा समजून जगतो. आपले प्रत्येक विचार खरे असतात. पण जर ते खरंच नसतील तर? आता इथे एक असा भ्रम समोर येतो, जो बहुतेक लोक आयुष्यभर कधीच ओळखत नाहीत. समस्या अँक्झायटी नाही, समस्या ओव्हर थिंकिंग सुद्धा नाही. खरी समस्या सुरू होते जेव्हा आपण आपल्या प्रत्येक विचारावर विश्वास ठेवायला लागतो. कारण एकदा विचारावर विश्वास बसला की तो फक्त विचार राहत नाही, तो वास्तव वाटायला लागतो. इथे एक फार जुनी घटना आहे. प्राचीन चीनमध्ये एक तत्वज्ञ होता, जुआंगजी. एका सकाळी तो जागा झाला आणि त्याने आपल्या शिष्यांना एक विचित्र प्रश्न विचारला. तो म्हणाला, काल रात्री मला स्वप्न पडलं की मी फुलपाखरू आहे. आता मला समजत नाही, मी जुआंगजी आहे ज्याला फुलपाखरू असल्याचं स्वप्न पडलं होतं, की मी फुलपाखरू आहे ज्याला जुआंगजी असल्याचं स्वप्न पडतंय. शिष्य गोंधळले. पण जुआंगजी एका वेगळ्याच गोष्टीकडे बोट दाखवत होता. तो सांगत होता, आपलं मन अनेकदा अनुभव आणि वास्तव यांच्यातील सीमा विसरतं आणि अँक्झायटी तिथूनच जन्माला येते. एक क्षणासाठी तुमच्या आयुष्यातील एखादा जुना प्रसंग आठवा. कदाचित अनेक वर्षापूर्वीची एखादी चूक, किंवा एखादा अपमान, किंवा एखादा अपयशाचा दिवस. फक्त तो प्रसंग आठवला तरी शरीरात हलका ताण जाणवू शकतो. हृदयाची गती बदलू शकते, भावना जाग्या होऊ शकतात
पण थांबा, तो प्रसंग आत्ता घडतोय का? नाही, तो फक्त आठवण आहे. तरी शरीर प्रतिक्रिया का देतं? कारण मेंदू अनेकदा विचार आणि वास्तव यांच्यातील फरक विसरतो. याच कारणामुळे जडसन ब्रुअर एक महत्त्वाचं वाक्य सांगतात. थॉट्स आर नॉट फॅक्ट्स. विचार म्हणजे तथ्य नाहीत. ते फक्त मनात निर्माण होणारे मानसिक घटनाक्रम आहेत. ते येतात, काही काळ थांबतात आणि निघून जातात. पण आपण काय करतो? आपण प्रत्येक विचाराला स्वतःची ओळख बनवतो. मन म्हणतं, मी हे करू शकणार नाही. आणि आपण म्हणतो, हो, मी खरंच करू शकत नाही. मन म्हणतं, लोक माझ्याबद्दल वाईट विचार करत असतील. आणि आपण ते तपासण्याआधीच मान्य करतो. मन म्हणतं, काहीतरी चुकणार आहे. आणि आपण आधीच तणावात जातो. इथे एक वेगळं उदाहरण पाहू. समजा तुमच्या घराच्या खिडकीवर पावसाचं थेंब पडायला सुरुवात झाली आणि अचानक काचेतून बाहेरचं दृश्य धूसर दिसू लागलं. आता जर कोणी त्या काचेवरचं थेंबच वास्तव समजले तर त्याला बाहेरचं जग अस्पष्ट वाटेल. पण समस्या बाहेर नाही, समस्या काचेवर आहे. आपले विचार त्या काचेवरील थेंबांसारखे असतात. ते वास्तवावर पडदा टाकतात. पण आपण पडद्यालाच वास्तव समजतो. आता एक छोटासा प्रयोग करूया. हा प्रयोग इतका साधा आहे, पण तो तुमच्या मेंदूचं एक गुपित उघड करेल. पुढचे 10 सेकंद कृपया एका लाल माकडाबद्दल विचार करू नका. कुठल्याही परिस्थितीत नाही. लाल माकड नाही. लाल माकड नाही. लाल माकड नाही. काय झालं? बहुतेक लोकांच्या मनात पहिल्याच क्षणी लाल माकड आलं. का? कारण मेंदूला एखादी गोष्ट टाळण्यासाठी आधी ती शोधावी लागते. आणि याच कारणामुळे हा विचार येऊ नये, मला घाबरायचं नाही, मला चिंता करायची नाही, असं म्हणणं अनेकदा उलट परिणाम करतं. पण इथे आणखीन मोठी गोष्ट आहे. जर लाल माकड मनात आलं तर त्याचा अर्थ तुम्ही लाल माकड आहात का? नाही, तो फक्त एक विचार आहे. मग जर मनात अपयशाचा विचार आला तर त्याचा अर्थ तुम्ही अपयशी आहात का? जर मनात भीती आली तर तुम्ही भित्रे आहात का? जर मनात शंका आली तर तीच तुमची ओळख आहे का? नाही. यालाच पुस्तकात आयडेंटिटी ट्रॅप म्हटलं आहे. विचार येणं ही समस्या नाही, विचाराला स्वतःची ओळख बनवणं ही समस्या आहे. कारण एकदा तुम्ही विचाराशी स्वतःला जोडायला लागलात की प्रत्येक विचार तुमचं भविष्य ठरवू लागतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या. आकाशातून पक्षी उडतात, तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. पण प्रत्येक पक्षासाठी घरटं बांधायचं की नाही हा निर्णय तुमचा असतो. विचारांचंही तसंच आहे. ते येतील, हे थांबवता येणार नाही. पण प्रत्येक विचारावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्या हातात आहे. आणि कदाचित अँक्झायटीमधून बाहेर पडण्याची सुरुवात इथूनच होते. विचार नाहीसे झाल्यावर नाही, तर हा फक्त एक विचार आहे हे ओळखल्यावर. कारण ज्या क्षणी तुम्ही विचार आणि वास्तव यांच्यातील फरक पाहायला लागता त्या क्षणी विचारांची सत्ता कमी व्हायला लागते. पण इथे अजून एक प्रश्न उरतो. जर विचारांवर विश्वास ठेवणं थांबवलं तर मग अँक्झायटीची पकड पूर्णपणे सैल कशी होईल? लेखक म्हणतो, त्यासाठी एक अनपेक्षित शस्त्र आहे. ते म्हणजे क्युरिओसिटी. आणि पुढचा धडा कदाचित संपूर्ण पुस्तकातील सर्वात वेगळा आणि शक्तिशाली धडा आहे. आत्तापर्यंत आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. पहिली, अँक्झायटी भविष्याबद्दल अंदाज बांधते. दुसरी, आपण त्या विचारांना पुन्हा पुन्हा प्रतिसाद दिला की तो हॅबिट लूप मजबूत होतो. आणि तिसरी गोष्ट आपण नुकतीच समजून घेतली. मनात आलेला प्रत्येक विचार म्हणजे सत्य नसतं. पण मग प्रश्न असा आहे, विचार आला, शरीरात बेचैनी निर्माण झाली,
आणि तो विचार खरा आहे की नाही हेही माहीत नाही, अशावेळी करायचं काय? इथेच या पुस्तकातील एक अतिशय सुंदर कल्पना समोर येते. अँक्झायटीशी लढायचं नाही, तिला दाबायचं नाही, तिच्यापासून पळायचंही नाही. तिच्याकडे एक वेगळ्या नजरेनं पाहायचं, आणि त्या नजरेचं नाव आहे क्युरिओसिटी. चला, हे एका छोट्याशा अनुभवातून समजून घेऊया. समजा तुम्ही एखाद्या शांत खोलीत बसलेले आहात. अचानक छातीत हलकीशी धडधड जाणवते. पहिला विचार येतो, हे का होतंय? दुसरा विचार, काहीतरी गडबड तर नाही ना? तिसरा, माझं शरीर असं का करतंय? आणि काही सेकंदात मन त्या संवेदनाभोवती एक संपूर्ण कथा तयार करतं. आता इथे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग, हे थांबायला हवं. तुम्ही लक्ष दुसरीकडे वळवता, पाणी पिता, फोन हातात घेता, स्वतःला समजावता, पण मन पुन्हा त्याच ठिकाणी जातं. दुसरा मार्ग मात्र थोडा वेगळा आहे. यावेळी तुम्ही स्वतःला म्हणता, थांब, पाहूया नेमकं काय होतंय. ही धडधड शरीराच्या कुठल्या भागात जास्त जाणवते? ती सतत आहे की बदलतीये? मी तिच्याशी काही करत नाही, फक्त निरीक्षण केलं तर काय होतं? आणि इथे एक छोटासा पण महत्वाचा बदल होतो. तुम्ही अँक्झायटीमध्ये अडकलेले राहत नाही, तुम्ही अँक्झायटीकडे पाहायला सुरुवात करता. यालाच अवेअरनेस म्हणतात. क्युरिओसिटी म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधण्याची घाई नाही. ती म्हणजे मला हे आत्ता समजून घ्यायचं आहे. भीती विचारते, हे माझ्यासोबत का होतंय? क्युरिओसिटी विचारते, मन आणि शरीर आत्ता नेमकं काय करत आहेत? भीती निष्कर्ष काढते, क्युरिओसिटी निरीक्षण करते. भीती म्हणते, काहीतरी चुकीचं आहे. क्युरिओसिटी म्हणते, इंटरेस्टिंग, काहीतरी बदललंय, पाहूया काय बदललंय. हा छोटासा फरक मनाची दिशा बदलतो. आणि याच ठिकाणी जॅक्सन ब्रुअर यांचा दृष्टिकोन खूप वेगळा ठरतो. ते आपल्याला अँक्झायटी दूर करण्याचा आदेश देत नाहीत. ते सांगतात, तिचा अनुभव घ्या. कारण मेंदू फक्त माहितीवर शिकत नाही, तो अनुभवावर शिकतो. तुम्ही 100 वेळा स्वतःला सांगू शकता, ओव्हर थिंकिंग माझ्यासाठी चांगलं नाही, पण मेंदूला त्याची खरी जाणीव तेव्हा होते जेव्हा तुम्ही स्वतः पाहता, मी 20 मिनिटं याच विचारात अडकलो होतो, पण माझी समस्या तिथेच आहे. आणि दुसऱ्या वेळी तुम्ही थांबता, निरीक्षण करता, प्रतिक्रिया देत नाही आणि अनुभवता, अरे, ही भावना काही क्षण राहिली आणि स्वतःहून कमी झाली. हा अनुभव मेंदूसाठी नवीन माहिती असतो. पुढच्या वेळी बेचैनी आली, तिला लगेच बदलण्याचा प्रयत्न करू नका. फक्त शरीराकडे लक्ष द्या. डोक्यापासून सुरुवात करा. कपाळावर ताण आहे का? जबड्यात घट्टपणा आहे का? खांदे वर गेले आहेत का? छातीमध्ये हालचाल कशी आहे? पोटात काय जाणवतंय? हात गरम आहेत की थंड? फक्त निरीक्षण, कुठलाही निर्णय नाही. हे चांगलं आहे? नाही. हे वाईट आहे? नाही. फक्त हे आत्ता इथे आहे. याला बॉडी स्कॅन म्हणता येईल. आणि त्याचा उद्देश अँक्झायटी पळवून लावणे नाही. उद्देश आहे तिच्याशी तुमचं नातं बदलणं. आता श्वासाकडे या. श्वास बदलायचा नाही, जबरदस्ती खोल श्वास घ्यायचा नाही, फक्त लक्ष द्या. श्वास आत येतोय आणि बाहेर जातोय, इतकंच. 5 सेकंदांसाठी, 10 सेकंदांसाठी. मन मध्येच दुसरीकडे गेलं, काही हरकत नाही. परत श्वासाकडे. पुन्हा विचाराला, पुन्हा निरीक्षणाकडे. यात यश म्हणजे मन पूर्ण रिकामं होणं नाही. यश म्हणजे लक्ष भटकलं हे लक्षात येणं.
आता याची आणखी एक सुंदर पद्धत आहे. तुमच्या मनातील विचारांना नदीवरून वाहणाऱ्या पानांसारखं पहा. एक पान आलं, काहीतरी चुकणार आहे, त्याला नदीतच वाहू द्या. दुसरं पान, लोक मला काय म्हणतील, तेही जाऊ द्या. तिसरं, जर हे झालं तर, त्यालाही पकडू नका. तुमचं काम पानं थांबवणं नाही, तुमचं काम नदीत उडी मारून प्रत्येक पान पकडणं बंद करणं आहे. आपल्या हॅबिट लूपमध्ये एक महत्त्वाचा घटक असतो, रिवॉर्ड. एखाद्या सवयीमुळे मेंदूला काहीतरी फायदा जाणवला की तो सवय पुन्हा करण्याची शक्यता वाढते. अँक्झायटीमध्ये हा फायदा अनेकदा खरा नसतो. उदाहरणार्थ, काळजी आली, तुम्ही लगेच काहीतरी तपासलं, क्षणभर दिलासा मिळाला, मेंदूने नोंद केली, धोका आला की हे कर. पण क्युरिओसिटी हा खेळ बदलते. काळजी आली आणि तुम्ही लगेच जुनं वर्तन करण्याऐवजी निरीक्षण केलं. काही वेळानं भावना बदलली, मग मेंदूला एक नवीन अनुभव मिळतो. कदाचित प्रत्येक अस्वस्थतेवर मला काहीतरी करायलाच लागत नाही. हीच नवीन शिकवण हळूहळू जुन्या लूपची ताकद कमी करू शकते. आणि इथे एक अतिशय महत्त्वाचा अवेअरनेस गॅप तयार होतो. ट्रिगर आला. पूर्वी ट्रिगर ते रिॲक्शन, आता ट्रिगर ते अवेअरनेस ते रिस्पॉन्स. हा छोटासा अवकाश दिसायला फार मोठा नसतो, पण याच जागेत तुमची निवड असते. पूर्वी अँक्झायटी तुमच्यासाठी निर्णय घ्यायची, आता तुम्ही ठरवू शकता, मी लगेच प्रतिक्रिया देणार नाही, आधी पाहतो. आणि कदाचित म्हणूनच या पुस्तकातील हा धडा इतका महत्त्वाचा आहे. अँक्झायटीचा विरुद्ध नेहमी शांतता नसते. कधीकधी तिचा खरा विरुद्ध असतो, क्युरिओसिटी. कारण भीतीला खात्री हवी असते, क्युरिओसिटीला फक्त निरीक्षण पुरेसं असतं. भीतीला उत्तर हवं असतं. क्युरिओसिटी म्हणते, उत्तर लगेच मिळालं नाही तरी चालेल. आणि ज्या क्षणी तुम्ही अनिश्चिततेसोबत काही क्षण शांत राहायला शिकता, त्या क्षणी तुमचा मेंदू एक नवीन गोष्ट शिकायला लागतो. प्रत्येक अस्वस्थता म्हणजे धोका नाही. पण आता एक मोठा प्रश्न उरतो. जर आपण अँक्झायटीला दाबायचं नाही, तिच्याशी लढायचं नाही, तिच्यापासून पळायचं नाही, तर मग ॲक्सेप्टन्स म्हणजे नेमकं काय? आणि एखादी भावना स्वीकारली तर ती कायमची तिथेच राहणार नाही का? याच प्रश्नाचं उत्तर पुढचा धडा देतो. अँक्झायटी आली की आपण तिच्याशी लढतो, विचार आले की त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, आणि क्युरिओसिटी आपल्याला त्या सगळ्याकडे थोडं दूर उभं राहून पाहायला शिकवते. पण इथे अजून एक रहस्य बाकी आहे. आपला मेंदू काही सवयी सोडत का नाही? आपल्याला एखादी गोष्ट त्रास देते हे माहीत असूनही आपण ती पुन्हा का करतो? फोन सतत हातात घेतो, नवीन मेसेज आहे का पाहतो, ईमेल पुन्हा उघडतो, न्यूज पुन्हा तपासतो, काहीतरी नवीन मिळालंय का हे पाहत राहतो. आणि प्रत्येक वेळी मनात एकच भावना, कदाचित यावेळी काहीतरी महत्त्वाचं असेल. ही छोटीशी कदाचित तुमच्या मेंदूसाठी किती शक्तिशाली असू शकते हे समजल्यावर हॅबिटचं संपूर्ण गणित बदलून जातं. एका जुन्या मेळ्यात एक खेळ असायचा. तुम्ही एक बटन दाबायचं आणि कधी छोटं बक्षीस मिळायचं, कधी काहीच नाही. कधी पुन्हा बटन दाबल्यावर मोठं बक्षीस मिळायचं. आता गंमत अशी, जर प्रत्येक वेळी बटन दाबल्यावर बक्षीस मिळालं तर काही वेळानं उत्सुकता कमी होऊ शकते, कारण परिणाम आधीच माहीत आहे. पण बक्षीस कधी मिळेल हे माहीत नसेल तर मन पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहतं. हीच कल्पना नंतर मानसशास्त्रात वेगवेगळ्या प्रयोगांमधून अभ्यासली गेली आणि याच तत्वाचा अत्यंत प्रभावी वापर स्लॉट मशीन सायकोलॉजीमध्ये दिसतो. तुम्ही बटन दाबता, काहीच मिळत नाही. पुन्हा दाबता, यावेळी काहीतरी मिळतं. मग मेंदू म्हणतो, पुढच्या वेळी कदाचित मिळेल. आणि ही अनिश्चितता सवयीला अधिक चिकट बनवू शकते.
आता याच गोष्टीला आपल्या रोजच्या आयुष्यात आणा. फोन उघडला, नोटिफिकेशन नाही, फोन बंद केला. 2 मिनिटांनी पुन्हा उघडला. काहीतरी नवीन आहे. मनाला छोटासा आनंद मिळाला. आता मेंदूनं एक संबंध जोडला. फोन तपासला बरोबर कदाचित काहीतरी चांगलं मिळेल. पुढच्या वेळी कंटाळा आला, हात नकळत फोनकडे जातो. कोणी सांगितलं नसतं, आपण निर्णय घेतलेला नसतो, पण हात आधीच स्क्रीनवर असतो. ही फक्त फोनची सवय नाही, हा रिवॉर्ड लर्निंगचा परिणाम असू शकतो. आणि अँक्झायटीमध्येही अगदी असंच काहीतरी घडतं. एखादी अनिश्चितता आली, मन अस्वस्थ झालं, तुम्ही लगेच काहीतरी तपासलं, उत्तर मिळालं आणि क्षणभर दिलासा मिळाला. तो दिलासा छोटा असतो, पण मेंदूसाठी तो महत्त्वाचा असतो. तो शिकतो. अस्वस्थ वाटलं की तपास. पुढच्या वेळी अस्वस्थता आली, तुम्ही आणखी पटकन तपासता आणि हॅबिट लूप मजबूत होतो. इथेच रिवॉर्ड व्हॅल्यू महत्त्वाची ठरते. एखादी सवय आपल्याला किती उपयोगी वाटते आणि प्रत्यक्षात ती आपल्याला किती उपयोग देते, या 2 गोष्टी नेहमी सारख्या नसतात. उदाहरणार्थ, तुम्ही ईमेल 5 मिनिटांनी तपासत असाल. तुम्हाला वाटतं कदाचित महत्त्वाचा मेल आला असेल. पण दिवसाच्या शेवटी मागे वळून पाहिलं तर त्या 50 वेळा तपासण्यातून खरंच किती उपयोगी माहिती मिळाली? कदाचित फारच कमी. म्हणजे सवय आपल्याला मोठा रिवॉर्ड मिळतोय असं भासवत होती, पण प्रत्यक्ष अनुभव वेगळा होता. आणि हाच फरक खूप महत्त्वाचा आहे. पुढच्या वेळी तुम्हाला एखादी सवय करण्याची इच्छा झाली, ती लगेच करू नका. फक्त 2 सेकंद थांबा. स्वतःला विचारा, मला खरंच याची गरज आहे की मला फक्त त्या जुन्या रिवॉर्डची अपेक्षा आहे? उदाहरणार्थ, तुम्ही पुन्हा न्यूज उघडणार आहात. स्वतःला विचारा, मला आत्ता खरंच नवीन माहिती हवी आहे का? किंवा माझ्या मनाला फक्त काहीतरी नवीन मिळण्याची सवय झाली आहे? फरक खूप मोठा आहे. कारण आता तुम्ही सवय आपोआप करत नाही, तुम्ही तिचं निरीक्षण करत आहात. आणि इथेच जटसन ब्रुअर यांच्या पद्धतीतील एक अतिशय शक्तिशाली कल्पना येते, एक्सपिरियन्स लर्निंग. फक्त ही सवय वाईट आहे असं समजून उपयोग होत नाही. तुमच्या मेंदूला स्वतः अनुभवायला द्या. समजा तुम्हाला वारंवार फोन तपासण्याची इच्छा झाली. यावेळी फोन बाजूला ठेवा आणि त्या इच्छेकडे लक्ष द्या. सुरुवातीला बेचैनी असेल, हात फोनकडे जायला सांगेल, मन म्हणेल एकदा पाहिलं तर काय बिघडतंय? पण तुम्ही काही करत नाही, फक्त पाहत राहता. काही क्षणांनी ती इच्छा बदलू लागते. कधी कमी होते, कधी दुसरीकडे जाते. आणि तुमचा मेंदू पहिल्यांदा एक नवीन गोष्ट अनुभवतो. अर्ज आली म्हणजे मला तिच्यावर कृती करायलाच हवी असं नाही. हा अनुभव ज्ञानापेक्षा जास्त शक्तिशाली असू शकतो. आता याचा आणखी एक महत्त्वाचं रूप समजून घ्या, प्रेडिक्शन एरर. आपला मेंदू सतत अंदाज बांधतो. मी हे केलं तर मला असं वाटेल. पण प्रत्यक्ष अनुभव वेगळा आला की मेंदूला एक प्रेडिक्शन एरर मिळतो. उदाहरणार्थ, तुम्हाला वाटलं फोन तपासल्याशिवाय माझी बेचैनी कमी होणार नाही. पण तुम्ही फोन तपासला नाही, तरी काही वेळानं बेचैनी कमी झाली. मग मेंदूच्या जुन्या अंदाजाला धक्का बसतो. त्याला नवीन माहिती मिळते. अरे, फोन तपासणं आवश्यक नव्हतं. अशा अनुभवांची पुनरावृत्ती झाली की जुनी सवय हळूहळू आपली पकड गमावू शकते. आणि आता अँक्झायटीकडे परत या. चिंता आली. पूर्वी तुम्ही लगेच विचार करायचात, गुगल करायचात, कोणाला विचारायचात, पुन्हा पुन्हा खात्री करून घ्यायचात. क्षणभर दिलासा मिळायचा. पण आता तुम्ही थांबता. शरीरातील भावना पाहता, विचाराला नाव देता आणि काहीही करण्याची घाई करत नाही. कदाचित समस्या तिथेच असेल, कदाचित उत्तर अजून मिळालेलं नसेल,
पण एक गोष्ट घडते. तुम्ही अस्वस्थतेसोबत राहू शकता हे तुमचा मेंदू अनुभवतो. आणि ही नवीन शिकवण आहे. म्हणूनच हॅबिट तोडण्यासाठी नेहमी जबरदस्तीची गरज नसते. कधीकधी गरज असते जुन्या रिवॉर्डची खरी किंमत स्वतःच्या अनुभवातून पाहण्याची. फोन पाहिल्यावर खरंच समाधान मिळतं का? पुन्हा ईमेल रिफ्रेश केल्यावर खरंच शांतता मिळते का? सतत न्यूज तपासल्यावर खरंच मन स्थिर होतं का? एकाच गोष्टीचा विचार 50 वेळा केल्यावर खरंच समस्या सुटते का? की काही सेकंदांचा दिलासा मिळतो आणि त्यानंतर तीच अस्वस्थता पुन्हा परतते? हा प्रश्न स्वतःला प्रामाणिकपणे विचारायला सुरुवात केली की मेंदूला जुन्या सवयीचं खरं रिवॉर्ड व्हॅल्यू दिसायला लागतं. आणि ज्या दिवशी मेंदूला जाणवतं यातून मला जे हवं होतं ते मिळतच नाही, त्या दिवशी हॅबिट कमजोर होण्याची सुरुवात होऊ शकते. पण इथे अजून एक रहस्य आहे. जर अँक्झायटी आपल्याला काहीतरी चुकीचं करण्यासाठी भाग पाडते, तर त्या क्षणी शरीरात नेमकं काय घडतं? आणि जर आपण त्या अस्वस्थतेला पळून न जाता काही क्षण तिथेच राहिलो, तर मेंदूला जुन्या सवयीऐवजी नवीन प्रतिक्रिया शिकवता येईल का? पुढचा धडा याच ठिकाणी आणखी खोल जातो. ॲक्सेप्टन्स म्हणजे हार मानणं नाही, तर आपल्या अनुभवाशी लढणं थांबवणं आहे. आत्तापर्यंत आपण अँक्झायटीचा एक वेगळा चेहरा पाहिला. ती फक्त भीती नाही, ती फक्त विचारही नाही, आणि अनेकदा ती बाहेरच्या परिस्थितीपेक्षा मला पुढे काय होणार हे माहीत असायलाच हवं या आपल्या आग्रहातून वाढते. म्हणून आता एक अतिशय अस्वस्थ करणारा प्रश्न स्वतःला विचारा. तुम्हाला खरंच समस्या हवी आहे की समस्येचा शेवट आधीच माहीत असावा असं वाटतं? कारण अनेकदा आपल्याला घटना जितकी त्रास देत नाही, तितकी अनिश्चितता त्रास देते. आणि याच ठिकाणी अँक्झायटी आपल्यावर पुन्हा एक खेळ खेळते. 1960च्या दशकात अमेरिकन नौदलाच्या सील प्रशिक्षणात एक गोष्ट जाणून बुजून केली जायची. प्रशिक्षणार्थींना अनेकदा अशा परिस्थितीत ठेवलं जायचं जिथे पुढे नेमकं काय होईल, किती वेळ चालेल किंवा पुढची अडचण काय असेल हे त्यांना पूर्णपणे माहीत नसे. कारण खऱ्या संकटामध्ये सगळ्या गोष्टी आधी सांगितलेल्या नसतात. तुम्हाला हवामानाचा पूर्ण अंदाज मिळणार नाही, समोरची परिस्थिती किती बिघडेल हे माहीत नसेल, आणि पुढची काही मिनिटं तुमच्या नियंत्रणात नसतील. म्हणून प्रशिक्षणाचा एक भाग फक्त शारीरिक ताकदीचा नव्हता, तो होता अनिश्चित परिस्थितीतही कार्यरत राहण्याचा. ही गोष्ट आपल्या आयुष्यालाही लागू होते, कारण तुमचं आयुष्यही कधीच पूर्ण सूचना पुस्तिकेसोबत येत नाही. समजा तुम्ही एखाद्या नोकरीच्या निकालाची वाट पाहत आहात. इंटरव्ह्यू चांगला झाला, पण अंतिम उत्तर अजून आलेलं नाही. पहिला तास ठीक, दुसरा तास ठीक, रात्र झाली आणि मन सुरू होतं. कदाचित मला निवडलं नसेल, कदाचित दुसऱ्याला घेतलं असेल. मी त्या एका प्रश्नाचं उत्तर वेगळं दिलं असतं तर? आता तुम्ही निकाल बदलत आहात का? नाही. तुम्हाला नवीन माहिती मिळतेय का? नाही. मग मन एवढं काम का करतंय? कारण त्याला अनिश्चितता सहन होत नाही. त्याला शेवट हवा आहे, आत्ताच. यालाच आपण कंट्रोल इल्युजन म्हणू शकतो. आपल्याला वाटतं, मी याबद्दल सतत विचार केला तर मी तयार राहीन. मी पुन्हा पुन्हा तपासलं तर काही चुकणार नाही. मी प्रत्येक शक्यता आधी विचारात घेतली तर मला धक्का बसणार नाही. पण इथे एक सूक्ष्म भ्रम आहे. विचार करण्यानं प्रत्येक गोष्ट नियंत्रणात येत नाही. तुम्ही पावसाचा अंदाज 100 वेळा पाहिला तरी पाऊस पडायचा की नाही हे तुमच्या हातात येत नाही. तुम्ही कोणीतरी उत्तर का देत नाही याच्या 50 शक्यता तयार केल्या तरी त्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे कळत नाही. तुम्ही उद्याच्या व्यवसायाच्या प्रत्येक शक्य परिणामाचा विचार केला तरी बाजार उद्या काय करेल हे ठरवता येत नाही. आणि ही गोष्ट स्वीकारणं म्हणजे निष्क्रिय होणं नाही. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. ॲक्सेप्टन्स म्हणजे मला काही फरक पडत नाही असं म्हणणं नाही. ॲक्सेप्टन्स म्हणजे जे माझ्या नियंत्रणात आहे ते मी करेन,
जे माझ्या नियंत्रणात नाही त्याच्याशी सतत मानसिक युद्ध करणार नाही. तुम्ही नोकरीसाठी तयारी करू शकता, रेझ्युमे सुधारू शकता, इंटरव्ह्यू देऊ शकता, फॉलोअप करू शकता, पण अंतिम निर्णय दुसऱ्याच्या हातात असेल तर त्या निर्णयाला मनात 100 वेळा बदलण्याचा प्रयत्न करून काही साध्य होत नाही. तुमचा हात घट्ट मुठीत आवळा. 10 सेकंद. आणखी घट्ट. आता सोडा. फरक जाणवतोय? मूठ आवळण्यासाठी ऊर्जा लागते. सोडण्यासाठी काही विशेष करावं लागत नाही. अँक्झायटी सोबत आपलं नातं अनेकदा असंच असतं. आपण परिस्थितीला घट्ट पकडून ठेवतो. हे असंच व्हायला हवं. याचा परिणाम माझ्या मनासारखाच हवा. समोरच्या व्यक्तीनं मला असंच समजलं पाहिजे. माझ्या आयुष्यात हे घडायलाच हवं. आणि मग वास्तव आपल्या अपेक्षेप्रमाणे निघालं नाही की आतून संघर्ष सुरू होतो. तुम्ही एखाद्या जवळच्या व्यक्तीला महत्त्वाचा मेसेज पाठवला. उत्तर उशिरा आलं. तुम्ही काही करू शकत नाही, पण मन करू शकतं. ते कथा तयार करू शकतं. तो नाराज आहे. मी काही चुकीचं बोललो. आपल्यात काहीतरी बदललंय. आणि काही तासांनी समोरची व्यक्ती सांगते, फोनची बॅटरी संपली होती. इतका वेळ तुम्ही कोणत्या समस्येशी झगडत होतात? घडलेल्या समस्येशी नाही, अनिश्चिततेशी. याच गोष्टीचा मोठा परिणाम बिझनेसमध्येही दिसतो. एखाद्या व्यक्तीने व्यवसायात पैसे गुंतवले. आता प्रत्येक दिवसाचा आकडा पाहत राहिला. आज थोडी वाढ, उद्या थोडी घट. पुन्हा तपासलं, पुन्हा तुलना केली, पुन्हा चिंता. पण दीर्घकालीन निर्णयाचा परिणाम काही तासात स्पष्ट होत नाही. तरी मनाला लगेच उत्तर हवं असतं. मी योग्य निर्णय घेतला का? हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारल्याने निर्णय चांगला होत नाही, फक्त मानसिक थकवा वाढतो. आणि इथे एक अतिशय सुंदर गोष्ट समजते. पीस म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं नाही. पीस म्हणजे काही प्रश्न अनुत्तरित असतानाही वर्तमान क्षणात राहता येणं. हा फरक खूप मोठा आहे. आपण म्हणतो, माझं आयुष्य व्यवस्थित झालं की मला शांतता मिळेल. पण आयुष्य कधी पूर्णपणे व्यवस्थित होतं? एक प्रश्न सुटतो, दुसरा येतो. एक आर्थिक अडचण जाते, दुसरी जबाबदारी येते. एक नातं स्थिर होतं, दुसऱ्या नात्याची चिंता सुरू होते. म्हणून जर तुमची शांतता नेहमी नंतर ठेवली तर ती सतत नंतरच राहू शकते. याचा अर्थ भविष्यासाठी नियोजन करू नका असा नाही. उलट प्लॅनिंग करा, पण प्रेडिक्शनमध्ये अडकू नका. तुमचं काम करा, तयारी करा, जोखीम समजून घ्या. जिथे शक्य आहे तिथे निर्णय घ्या आणि त्यानंतर काही गोष्टींना त्यांचा वेळ द्या. हीच ट्रस्टची सुरुवात आहे. इथे ट्रस्ट म्हणजे आंधळा नाही, तर मी प्रत्येक गोष्ट नियंत्रित करू शकत नाही, पण जेव्हा पुढचं पाऊल स्पष्ट होईल तेव्हा त्याला सामोरं जाण्याची क्षमता माझ्यात आहे. हा विश्वास. आणि कदाचित हीच खरी मानसिक ताकद आहे. भविष्यात काय होईल याची खात्री असणं नाही, तर भविष्य अनिश्चित असतानाही स्वतःवर विश्वास ठेवणं. कारण तुम्हाला प्रत्येक वादळ आधीच माहीत असण्याची गरज नाही. तुमच्याकडे दिशा असणं पुरेसं आहे. आता शेवटी एक प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जिचा निकाल तुमच्या हातात नाही, पण तुम्ही तिच्याबद्दल रोज विचार करत आहात? एखादा निर्णय, एखादं नातं, एखादा आर्थिक परिणाम, एखादा रिपोर्ट, एखादं भविष्य. आज त्या गोष्टीला मनात एक वाक्य सांगा. मी माझ्या बाजूने जे करायचं होतं ते करेन. बाकीचं आत्ता माझ्या हातात नाही. आणि मग लक्ष परत आणा या क्षणाकडे. कारण अँक्झायटी तुम्हाला सतत उद्याच्या दारात उभं करते, पण जीवन नेहमी आत्ताच घडत असतं. आणि इथे पुस्तक आपल्याला आणखी खोल प्रश्न विचारतं. जर चिंता, विचार आणि अनिश्चितता
या सगळ्यांशी आपण लढणं कमी केलं तर आपल्याला आपल्या मनाबद्दल एक गोष्ट स्वीकारावी लागेल. काही भावना कधीच पूर्णपणे नाहीशा होणार नाहीत. भीती येईल, अस्वस्थता येईल, दुःख येईल, अनिश्चितता येईल. मग त्या भावनांसोबत जगण्याची कला नेमकी काय? पुढचा धडा याचं उत्तर देतो. ॲक्सेप्टन्स. आत्तापर्यंत आपण अँझायटीचा प्रवास केला. ती कशी निर्माण होते, विचार कसे भीतीचं रूप घेतात, हॅबिट लूप कसा तयार होतो, क्युरिओसिटी त्या लूपमध्ये अंतर कसं निर्माण करते आणि अनसर्टनिटी स्वीकारल्यावर मनावरचा ताण कसा कमी होऊ शकतो. पण आता या संपूर्ण प्रवासातील सर्वात खोल प्रश्न समोर येतो. शेवटी आपल्याला हवं तरी काय आहे? नोकरी, पैसा, यश, परफेक्ट रिलेशनशिप, सगळ्या समस्यांचं उत्तर की शांतता? आणि जर तुम्ही स्वतःला हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारला तर कदाचित जाणवेल आपण आयुष्यभर बाहेरच्या गोष्टी बदलत राहतो, कारण आपल्याला वाटतं हे बदललं की मी शांत होईन. पण जर शांतता त्या गोष्टीतच नसेल तर? एक शेतकरी रोज संध्याकाळी आपल्या शेताच्या बांधावर बसायचा. त्याचं आयुष्य साधं होतं. पाऊस कधी पडेल याची खात्री नव्हती. कधी पीक चांगलं यायचं, कधी नुकसान व्हायचं, कधी बाजारभाव चांगला, कधी खराब. एकदा त्याच्या मुलानं विचारलं, बाबा, तुम्ही एवढे शांत कसे राहता? तुम्हाला काळजी वाटत नाही का? शेतकरी हसला. तो म्हणाला, काळजी वाटते, पण मी पावसाला माझ्या मनाप्रमाणे पडायला सांगू शकत नाही. मग? तो म्हणाला, माझं काम जमीन तयार करणं, बी पेरणं आणि पाणी देणं. आकाशाचं काम आकाश करेल. ही साधी गोष्ट आहे, पण या जीवनाचा एक अतिशय मोठा नियम दडलेला आहे. आपण आपल्या जबाबदारीवर नियंत्रण ठेवू शकतो, संपूर्ण परिणामावर नाही. आणि शांतता अनेकदा याच फरकातून जन्माला येते. आता स्वतःच्या आयुष्याकडे पहा. आपण किती वेळा म्हणतो, माझं वजन कमी झालं की मी खुश होईन, माझं उत्पन्न वाढलं की मी शांत होईन, माझं रिलेशनशिप परफेक्ट झालं की मी सुरक्षित वाटेल, माझं करिअर सेटल झालं की मला आराम मिळेल, सगळ्या समस्या संपल्या की मी निवांत बसेन. पण एक समस्या संपते, दुसरी सुरू होते. एक गोल पूर्ण होतं, नवं गोल तयार होतं. एक भीती जाते, दुसरी येते. मग जर शांतता प्रत्येक परिस्थितीच्या शेवटी ठेवली तर आपण सतत तिच्या मागे धावत राहणार. समुद्राच्या पृष्ठभागावर लाटा सतत असतात, कधी शांत, कधी प्रचंड, कधी वादळी. पण काही मीटर खाली गेल्यावर पृष्ठभागावरची तीच हालचाल तितकी तीव्र राहत नाही. आपलं मनही असंच असू शकतं. वरच्या पातळीवर विचार चालू असतात. काय होईल? काय झालं असतं तर? उद्या काय? त्याने असं का केलं? पण त्या विचारांच्या खाली एक अशी जागा असते जिथे तुम्ही फक्त जाणीवपूर्वक उपस्थित असता. विचार आहेत, पण तुम्ही विचार नाही. भीती आहे, पण तुम्ही भीती नाही. अस्वस्थता आहे, पण तुम्ही अस्वस्थता नाही. याच ठिकाणी आयडेंटिटीचा प्रश्न येतो. कधी तुम्ही स्वतःला असं म्हणताना ऐकलं आहे, मी खूप ओव्हरथिंक करणारा माणूस आहे, मीच असा आहे, माझं मन कधी शांत होत नाही, मी अँक्झायटी घेणारा व्यक्ती आहे. लक्षात घ्या, सुरुवातीला एक अनुभव होता, नंतर एक सवय झाली आणि शेवटी आपण त्याला आपली ओळख बनवलं. ही सर्वात धोकादायक पायरी आहे, कारण मला अँक्झायटी येते आणि मीच अँक्शियस व्यक्ती आहे यांच्यात खूप मोठा फरक आहे. पहिलं वाक्य अनुभवाबद्दल आहे, दुसरं तुमच्या संपूर्ण ओळखीबद्दल. आता एक छोटं व्हिज्युअलायझेशन करूया. डोळे बंद करण्याची गरज नाही.
फक्त आकाशाकडे पाहिल्यासारखं मनात आणा. आकाशात एक काळा ढग आला. तो मोठा आहे, गडद आहे. कदाचित पाऊसही घेऊन आला आहे. पण तो संपूर्ण आकाश नाही. काही वेळानं तो पुढे निघून जातो. नंतर दुसरा ढग येतो आणि तोही जातो. आकाश ढगांशी भांडत नाही. ते त्यांना येऊ देतं आणि जाऊ देतं. आपल्या मनातील थॉट्स आणि इमोशन्सकडेही असंच पाहता आलं तर? एक विचार आला, काहीतरी वाईट होणार आहे. त्याच्याशी युद्ध नको. त्याला लगेच सत्यही मानू नका. फक्त हा एक विचार आहे, इतकंच. आणि इथेच अवेअरनेस आपल्याला फ्रीडम देते. कारण रिॲक्शन आणि रिस्पॉन्स यांच्यामध्ये एक छोटासा अवकाश निर्माण होतो. पूर्वी थॉट ते रिॲक्शन, आता थॉट ते अवेअरनेस ते चॉईस. ही छोटीशी जागा कदाचित मानसिक स्वातंत्र्याची सुरुवात आहे. बुद्धांच्या शिकवणीतही एक महत्त्वाची गोष्ट वारंवार दिसते. दुःखापासून पळून जाण्याऐवजी त्याचं स्वरूप समजून घेणं. कारण वेदना आयुष्याचा भाग असू शकते. पण त्या वेदनेविरुद्ध मनात चालणारं सततचं युद्ध दुःख अनेक पटींनी वाढवू शकतं. याला एका साध्या उदाहरणातून पाहूया. तुम्हाला डोकं दुखत आहे. हे एक अनुभव आहे. पण त्यावर मन लगेच आणखी 10 गोष्टी जोडतं. आजचा दिवस खराब गेला. हे उद्याही राहिलं तर? माझं काम कसं होणार? काही गंभीर तर नाही? आता शरीरात एक वेदना होती. पण मनानं त्याभोवती पूर्ण कथा तयार केली. पेन एक होता. सफरिंग अनेक स्तरांचं झालं. मार्कस ऑरेलियस सारख्या स्टोईक विचारवंतांनीही नियंत्रणाच्या सीमांवर खूप भर दिला. तुमच्या हातात तुमची प्रतिक्रिया आहे. तुमच्या हातात तुमचा निर्णय आहे. पण प्रत्येक घटना तुमच्या इच्छेप्रमाणे घडेल ही हमी आयुष्य देत नाही. आणि कदाचित आपण शांतता शोधताना हीच गोष्ट विसरतो. आपण जगाला आपल्या मनासारखं बनवण्याचा प्रयत्न करतो. पण मानसिक स्वातंत्र्य कदाचित उलट दिशेने सुरू होतं. जग नेहमी माझ्या मनासारखं नसेल हे स्वीकारण्यापासून. आता एक शेवटचा अनुभव. आरशासमोर उभं राहा. तुमच्या चेहऱ्यावर आज आनंद असेल किंवा थकवा, कदाचित चिंता, कदाचित दुःख. आरसा त्यापैकी कोणत्याही भावनेला स्वतःची ओळख बनवत नाही. तुम्ही हसलात तो हसरा चेहरा दाखवतो. तुम्ही दुःखी दिसलात तो दुःखी चेहरा दाखवतो. पण आरसा स्वतः दुःखी होत नाही. अवेअरनेस अशीच असू शकते. ती अनुभवाला पाहते, पण प्रत्येक अनुभवाला स्वतःची ओळख बनवत नाही. म्हणून हीलिंग म्हणजे नेहमी विचार थांबवणं नाही. हीलिंग म्हणजे विचार आला तरी त्याच्यात हरवून न जाणं. भावना आली तरी तिच्याशी स्वतःची ओळख न जोडणं. अनिश्चितता आली तरी तिच्यापासून पळून न जाणं. आणि समस्या आली तरी ही समस्या माझ्या आयुष्याचा एक भाग आहे, माझं संपूर्ण आयुष्य नाही, हे समजणं. आणि कदाचित म्हणूनच पीस बाहेर शोधून मिळत नाही. कारण बाहेरची परिस्थिती सतत बदलत राहणार. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, पैसा बदलेल, आरोग्य बदलेल, यश अपयश बदलत राहील. पण या सगळ्याला पाहणारी अवेअरनेस ती प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत असते. शांतता म्हणजे आयुष्यात लाटा नसणं नाही. लाटा असूनही आपण संपूर्ण समुद्र आहोत हे लक्षात येणं. आणि कदाचित अँक्झायटीवरचा सर्वात मोठा विजयही हाच आहे. तिला कायमची नष्ट करणं नाही, तर तिच्या उपस्थितीतही स्वतःला हरवून न बसणं. कारण शेवटी तुम्हाला शांत होण्यासाठी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची गरज नाही. कदाचित तुम्हाला फक्त
या क्षणापासून स्वतःच्या मनाकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात करायची आहे. आणि इथे या संपूर्ण प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो. जर हे सगळं समजलं तर उद्यापासून प्रत्यक्षात काय करायचं? याचं उत्तर पुढच्या आणि शेवटच्या भागात. अँक्झायटी आली की नेमकं काय करायचं? आणि आता आपण या संपूर्ण प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. पण खरं सांगायचं तर हा शेवट नाही. कारण या पुस्तकाचा उद्देश अँक्झायटीबद्दल आणखी काही माहिती देणं नाही. उद्देश आहे तुम्ही स्वतःच्या मनाकडे पाहण्याची पद्धत बदलणं. सुरुवातीला आपण एका प्रश्नापासून सुरुवात केली होती. माझं मन एवढं का विचार करतं? पण आता कदाचित त्यापेक्षा मोठा प्रश्न समोर आला आहे. माझ्या प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं खरंच आवश्यक आहे का? आणि याच प्रश्नाचं उत्तर या संपूर्ण प्रवासात हळूहळू उलगडत गेलं. आपण पाहिलं, अँक्झायटी म्हणजे नेहमी प्रत्यक्ष धोका नसतो. कधीकधी ती आपल्या मेंद्याची भविष्यातील शक्यता सतत तपासण्याची सवय असते. मेंदू आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तयार झाला. पण आजचा धोका नेहमी जंगलातला वाघ नसतो. कधी तो उद्याची मीटिंग असतो, कधी बँक बॅलन्स, कधी एखादा मेसेज, कधी एखादं नातं, कधी स्वतःबद्दलची एक छोटीशी शंका. धोका बदलला, पण मेंद्याची संरक्षण करण्याची पद्धत अजूनही अनेकदा तशीच आहे. मग आपण पाहिलं, अँक्झायटी एक हॅबिट लूप होऊ शकते. ट्रिगर आला, चिंता सुरू झाली, ओव्हर थिंकिंग सुरू झालं, तुम्ही पुन्हा पुन्हा तपासलं, गुगल केलं, कोणाला विचारलं, काही काळासाठी थोडा दिलासा मिळाला आणि ब्रेनने शिकून घेतलं, चिंता आली की हेच करायचं. आणि पुढच्या वेळी तोच लूप आणखी लवकर सुरू झाला. म्हणजे अनेकदा समस्या फक्त बाहेरची परिस्थिती नसते. समस्येला दिलेला आपला ऑटोमॅटिक रेस्पॉन्स ही समस्या बनतो. मग आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट पाहिली. थॉट म्हणजे फॅक्ट नाही. तुमच्या मनात एखादा विचार आला, याचा अर्थ तो सत्य आहे असं नाही. मी अपयशी होणार हा विचार आहे. लोक मला जज करतील हा विचार आहे. काहीतरी चुकीचं होणार हा विचार आहे. आणि विचाराला विचार म्हणून पाहता आलं की त्याची ताकद कमी होऊ लागते. कारण तुम्ही थॉटमध्ये हरवत नाही, तुम्ही थॉटला पाहायला सुरुवात करता. मग पुढची पायरी आली, क्युरिओसिटी. अँक्झायटी आली की लगेच ही भावना बंद झाली पाहिजे असं म्हणण्याऐवजी, इंटरेस्टिंग, माझ्या शरीरात आत्ता काय चाललंय? माझ्या मनात कोणती कथा तयार होतीये? मी कोणत्या शक्यतेला सत्य समजतोय? असा प्रश्न विचारणं. ही छोटीशी बदललेली नजर रिॲक्शन आणि रेस्पॉन्स यांच्यामध्ये एक अंतर निर्माण करते. आणि कधीकधी पूर्ण आयुष्य बदलण्यासाठी एवढंच अंतर पुरेसं असतं. आपण ब्रेनच्या रिवॉर्ड सिस्टमबद्दलही पाहिलं. आपण अँक्झायटीला इतक्या वेळा प्रतिक्रिया दिली की ब्रेनने त्या प्रतिक्रियेला शिकून घेतलं. पण याचाच अर्थ एक आशेची गोष्टही आहे. जर ब्रेन एखादी सवय शिकू शकतो तर तो नवीन पद्धतही शिकू शकतो. म्हणून चेंज म्हणजे स्वतःशी युद्ध नाही. चेंज म्हणजे ब्रेनला नवीन अनुभव देणं. अँक्झायटी आली, पण यावेळी लगेच फोन तपासला नाही, लगेच गुगल केलं नाही, लगेच वर्स्ट केस स्टोरी तयार केली नाही. फक्त थांबलात, श्वासाकडे लक्ष दिलं, शरीरातील सेन्सेशन पाहिली आणि स्वतःला सांगितलं, ही भावना आहे, धोका असल्याचा पुरावा नाही. प्रत्येक असा अनुभव ब्रेनला एक नवीन लेसन देतो. मग आपण अनसर्टनिटीपर्यंत आलो. आणि कदाचित हा सर्वात कठीण भाग आहे. कारण आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात. पुढे काय होणार? निकाल काय लागणार? समोरचा काय विचार करतोय? पैशांचं काय होणार? करिअर कुठे जाणार?
रिलेशनशिप टिकणार का? हेल्थबद्दल काय होईल? पण आयुष्य आपल्याला पूर्ण उत्तरपत्रिका देत नाही. काही प्रश्नांची उत्तरं उद्या मिळतात, काहींची काही महिन्यांनी, आणि काही प्रश्नांची उत्तरं कदाचित कधीच मिळत नाहीत. म्हणून मानसिक ताकद म्हणजे प्रत्येक गोष्ट माहीत असणं नाही, अनिश्चितता असतानाही पुढचं योग्य पाऊल उचलता येणं. आणि शेवटी आपण एका अतिशय सुंदर सत्यापर्यंत पोहोचलो. पीस बाहेर नाही. तुमच्या आयुष्यात समस्या नसतील म्हणून शांतता मिळणार नाही. कारण समस्या जीवनाचा भाग आहेत. कधी पैसा, कधी नातं, कधी काम, कधी अपयश, कधी भविष्य, कधी स्वतःचं मन. पीस म्हणजे समस्या नाहीत अशी अवस्था नाही. पीस म्हणजे समस्या असतानाही स्वतःला पूर्णपणे त्यांच्यात हरवून न देणं. आता एक शेवटचा छोटासा प्रयोग. आज रात्री झोपण्याआधी तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात जास्त चिंता देणारी एक गोष्ट आठवा. तिच्याशी लढू नका. तिला दूर करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त स्वतःला विचारा, यापैकी नेमकं काय माझ्या नियंत्रणात आहे? जे तुमच्या हातात आहे ते उद्या करा. जे तुमच्या हातात नाही त्याला आज रात्री तुमची संपूर्ण ऊर्जा देऊ नका. कारण तुम्ही उद्याची समस्या आज सोडवू शकत नाही. पण आजचा दिवस उद्याच्या भीतीमध्ये वाया घालवू शकता. आणि कदाचित अँझायटी आपल्याकडून सर्वात आधी हेच चोरते, आपला वर्तमान. आता तुमच्या फ्युचर सेल्फची कल्पना करा. 1 वर्ष पुढे तुमच्यासमोर पुन्हा एखादी अनिश्चित परिस्थिती आली आहे. पूर्वीसारखंच मन म्हणतं काहीतरी चुकीचं होईल. पण यावेळी तुम्ही लगेच घाबरत नाही. तुम्ही थांबता, श्वास घेता, विचार पाहता, स्वतःला विचारता, हा फॅक्ट आहे की माझ्या मनाची शक्यता? तुम्ही जे करू शकता ते करता, आणि जे तुमच्या हातात नाही ते तिथेच सोडता. समस्या अजूनही आहे, परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे. पण एक गोष्ट बदलली आहे, तुम्ही बदलला आहात. आणि हीच खरी फ्रीडम आहे. फ्रीडम म्हणजे कधीच घाबरू नये असं नाही. फ्रीडम म्हणजे भीती आली तरी तिच्या आदेशावर जगू नये. फ्रीडम म्हणजे विचार कधीच येऊ नयेत असं नाही. फ्रीडम म्हणजे प्रत्येक विचाराला सत्य मानू नये. फ्रीडम म्हणजे आयुष्यात अनिश्चितता नसावी असं नाही. फ्रीडम म्हणजे अनिश्चिततेसोबतही पुढे चालत राहता यावं. फ्रीडम म्हणजे तुमच्या मनात काय चालतंय यापेक्षा तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देता हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पुढच्या वेळी अँझायटी आली, तिला शत्रू समजू नका. कदाचित ती तुमच्या ब्रेनची जुनी सुरक्षा व्यवस्था असेल. तिला ऐका, तिला पहा, तिची गरज काय आहे ते समजून घ्या. पण तिच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. कारण तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार तुमचा आदेश नाही. प्रत्येक भावना तुमची ओळख नाही. आणि प्रत्येक अनिश्चितता धोका नाही. कदाचित शांत आयुष्य म्हणजे जिथे कधीच वादळ येत नाही असं आयुष्य नाही. तर वादळ आलं तरी आपण स्वतःला विसरत नाही असं आयुष्य. कधी मनात काळे ढग असतील, कधी विचारांचा पाऊस असेल, कधी भविष्य धूसर दिसेल. पण ढग आकाश नसतात, लाटा समुद्र नसतात, आणि विचार तुम्ही नसता. तुम्ही त्या सगळ्याला पाहणारी जागा आहात. म्हणून आजपासून स्वतःला बदलण्याची घाई करू नका. फक्त स्वतःला निरीक्षण करण्याची सुरुवात करा. चिंता आली तर थांबा, श्वास घ्या, पहा, विचारा, आणि मग ठरवा, आत्ता माझं पुढचं योग्य पाऊल काय आहे. बस. संपूर्ण आयुष्य एका दिवसात बदलण्याची गरज नाही. कधीकधी एका विचाराला वेगळ्या पद्धतीने पाहणं हीच सुरुवात असते.
आणि कदाचित आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकून संपवाल, पण पुढच्या वेळी अँझायटी आली आणि तुम्ही तिच्यावर लगेच प्रतिक्रिया न देता 2 सेकंद थांबलात, तर समजा या संपूर्ण प्रवासाचा खरा अर्थ तिथेच सुरू झाला. जर या व्हिडिओमधली एकही गोष्ट तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या अनुभवाशी जोडली गेली असेल, तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, शांत. कारण कदाचित तुमच्यासारखाच आणखीन कोणीतरी हा व्हिडिओ पाहत असेल, जो बाहेरून पूर्णपणे ठीक दिसतोय, पण आतून सतत विचारांशी लढतोय. आणि तुमचा एक कमेंट त्याला जाणवून देऊ शकतो, मी एकटा नाही. आणि जर तुम्हाला अशाच पुस्तकांमधून मिळणारे खोल विचार, सायकॉलॉजी, माइंडसेट आणि जीवन बदलणारे लेसन्स मराठीत अनुभवायला आवडत असतील, तर चॅनल सबस्क्राईब करा. पण फक्त सबस्क्राईब करून पुढे जाऊ नका. आजपासून एक छोटा निर्णय घ्या. प्रत्येक विचारावर विश्वास ठेवायचा नाही, प्रत्येक भीतीपासून पळायचं नाही आणि प्रत्येक अनिश्चिततेला शत्रू मानायचं नाही. कारण तुमच्या आयुष्यात शांतता येण्यासाठी संपूर्ण जग शांत होण्याची गरज नाही. कधीकधी फक्त आपल्या मनाशी असलेलं नातं बदलण्याची गरज असते. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत, एका नव्या विचारासोबत आणि कदाचित स्वतःला थोडं अधिक समजून घेण्याच्या एका नव्या प्रवासासोबत. तोपर्यंत श्वास घ्या, थांबा, पहा आणि स्वतःला आठवण करून द्या, हा विचार माझ्या मनात आहे, पण मी हा विचार नाही. टेक केअर.